त्या शिड्या आहेत त्या साईडला काहीच आहे म्हणून ह्या दादाची आता जिंकली आहे. मित्रांनो. आता तुम्ही बघताय मेहुलने गिव्हअप केलंय. चंदेरी किल्ला भाई शेवट आहे. चला मित्रांनो आपण खिंड चढायची स्टार्ट केली आहे. मेहुल तुझी बॅग आपण इथे ठेवू. सह्याद्रीमध्ये भटकत असताना खूप गड किल्ले नजरेस पडतात जे 3 श्रेणीमध्ये मोडले जातात, जसे की सोपे, मध्यम आणि कठीण श्रेणीत मोडले जातात. त्यांपैकीच एक असा किल्ला आहे जो मध्यम ते कठीण श्रेणीत मोडला जातो, तो म्हणजे चंदेरी किल्ला. चंदेरी किल्ल्याचा हा प्रवास आमचा मुंबईहून सुरू झाला. सकाळी दादरवरून खोपोली 4:48ची ट्रेन पकडून बदलापूरला जाऊन उतरलो. त्यानंतर आम्ही स्टेशन बाहेरून चिंचवली गावात जाणारी रिक्षा पकडली. त्या रिक्षावाल्याने आम्हाला चिंचवली गावात सोडले. तिथूनच आपला चंदेरी किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत चंदेरी गडावर. आणि चंदेरी गड तुम्हाला दिसत आहे पाठीमागे. आणि आज आपण तोच करणार आहोत. चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पनवेलवरून तामसाई गावातून जाणारी वाट आणि दुसरा मार्ग म्हणजे बदलापूर येथील चिंचवली गावातून जाणारी वाट. या दोन्ही वाटा एकाच जागी जाऊन मिळतात. तामसाई मार्ग प्रामुख्याने दमवणारा आहे, कारण या जंगलातून जास्त अंतर चालावे लागते. इथे चढणं सोपं असलं तरी वाट चुकण्याचा धोका जास्त असतो. या उलट चिंचवली मार्ग अधिक आव्हानात्मक आणि जोखमीचा आहे. इथे रस्ता स्पष्ट असल्याने दिशा चुकण्याची भीती कमी आहे, पण चढाई करताना शारीरिक क्षमता आणि तोल सामावण्याचा मोठा कस लागतो. मित्रांनो, आपण ह्या सपाट कातलावर पोचतो थोड्या वेळाने. म्हणजे 20-30 मिनिटाची ट्रेक करून आपण इथे पोचलो आता. आणि पाठी बघू शकता तुम्ही चंदेरी गड दिसत आहे. चंदेरी किल्ला जो सह्याद्रीच्या माथेरान डोंगर रांगेत येतो. या किल्ल्याचा इतिहास फारसा मोठा नसला तरी त्याची काही महत्त्वाची माहिती आहे. चंदेरी किल्ल्याचा इतिहास बघायला गेलं तर विस्तार खूपच कमी असल्यामुळे पाण्याची साठवणूक मर्यादित आहे. त्यामुळे अनेक इतिहासकारांच्या मते हा किल्ला नसून एक लष्करी चौकी किंवा टेहळणी बुरुज म्हणून वापरला जात असावा. तर मित्रांनो, आपण खूप दिवसापासून व्हिडिओ काढण्याचा ट्राय करत होतो, पण आपण घाबरत होतो बनवण्यासाठी व्हिडिओ. तर आज आपण हिम्मत करून व्हिडिओ सुरुवात केली आहे. तर बघूया आता आपण अपलोड करू की नाही. आता आपण आहोत चंदेरी गडावर. तर आता पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. एवढंच चंदेरी गडाच्या खाली आहोत आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथनं आपला विमान पण जातो वरून बघा. झूम करतो आहे बघा. तर मित्रांनो, आपण आता सपाट भागावर आहोत आणि समोर दिसताय तो ही आहे महिसमाल सुळका आहे. आणि इकडे बाजूला बघू शकता चंदेरी फोर्ट आहे. तर आपला आज डेस्टिनेशन तोच आहे. तर मित्रांनो, आता मेहुल इंट्रो देईल. तर आपल्यासोबत आज 2 मेंबर्स आले आहेत आणि त्याच्यातला एक मेंबर तुम्ही बघू शकता. हाय गाई. लाईक करा, फॉलो करा. लाईक करा, फॉलो करा. तर मित्रांनो, चंदेरी किल्ल्याची हाईट सुमारे 2330 फूट उंचीवर आहे. समजून घ्या मित्रांनो, पहिलाच ब्लॉग आहे आपला आणि तो अपलोड होईल की नाही आपल्याला पण नाही माहीत. आपण ट्राय करू अपलोड करण्याचा. आपला थोडासा प्रयत्न आहे व्हिडिओ बनवण्याचा. तर एवढंच बोलू इच्छितो मी. आणि तुम्ही शब्द बोलून मी माझी नेचर ब्युटी बघू शकता किती सुंदर आहे. शब्द माझी दादा येतो. मित्रांनो, आपल्याला समोर ओढा लागलेला आहे एक छोटासा आणि तिथे पाणी आहे. तर आपण इथला थोडी बॉटल भरून घेऊ शकतो. हे बघा, ओढा बघू शकता. मी काम करत होतो बघा.
मित्रांनो, तुम्ही चंदेरी गडाची भव्यता बघू शकता. रस्ता कुठला हाच आहे ना? इथे लागवड केलेली आहे कसली तरी, झाडं लावलेली आहेत. तुम्हाला असं लांब वाटत असेल होतं आता. हे बघा 1x मध्ये बघा मित्रांनो, इथे टिक मार्क लावलेली आहे रिबिन, जेणेकरून कोणी चुकणार नाही. मित्रांनो, चंदेरी किल्ल्याचा वापर हा टियालणीसाठी आणि तुरुंगवासासाठी उपयोग करायचे. पहिली वॉटर क्रॉसिंग आपल्याला दिसून येत आहे. इथूनच चढायचं आहे. ते बघा रिबिन दिसत आहेत आपल्याला, तर चुकण्याची चान्स नाही. तिकडून पण चालेल, इकडून पण चालेल. मेहुल भाऊ चढत आहेत. तर मित्रांनो, हे खूप छान काम केले आहे की रिबिन बांधले आहेत त्या नदीमध्ये, जेणेकरून चुकण्याची शक्यता कमी आहे. कारण नदीमध्ये असं भटकण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि हे रिबिन बांधले आहेत ना, तर खूप हे होते, आपला फायदा होतो की रस्ता नाही भटकू शकत आपण. बघू शकता किती घनदाट जंगल आहे. मेहुल भाऊ काय ऐकत नाही. ओ मेहुल भाऊ, कुठे चालले हो? मित्रांनो, सर्दी एवढी झाली आहे ना की बोलायला पण नाही जमत आहे, की चालायला पण नाही जमत आहे. सॉरी, चालायला नाही, श्वास घ्यायला पण नाही जमत आहे. दम लागत आहे खूप. आणि चढाई आता सुरू झाली आहे. 1 तासाची ट्रेक करून आलो आम्ही इथे आता. म्हणजे आम्ही बसलेलो मध्ये, आणि आता आपण नदीमध्ये आहोत. आणि खूप चांगलं काम केलं आहे रिबिन लावून. मेहुल काय बोलतो? मित्रांनो, या पावसाळ्याच्या वेळी आपण इथून नाही चालू शकत, कारण पाण्याचा फोर्स असतो, वरून पाणी येत असतो. त्याच्यामुळे थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो तुम्हाला हा ओढा क्रॉस करायला. आजचा एक्सपिरियन्स कसा राहणार काय माहीत, बघूया. येणारी इथं आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता पाण्याचा ओढा लागलेला आहे, तर आपल्याला ताण पण लागलेला आहे. तर आपण पाणी पिऊन बघूया कशी टेस्ट आहे. खूप मस्त पाणी आहे. तोंड पूर्ण भाकलेलं आहे पाण्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. तर मित्रांनो, बघू शकता की चढ खूप आहे. दमायला होतं खूप. पूर्ण चढण. आणि आता आपण थोड्याच वेळात व्ही शेपच्या पॉइंटला पोहोचणार आहोत, जिथे पनवेल आणि बदलापूरचा रोड एकत्र होतो. तर मित्रांनो, आपण आता व्ही शेपला पोचलो आहोत. आणि जी माझ्या पाठीमागे जी वाट येत आहे ती बदलापूरवरून येत आहे, आणि जी समोरची वाट आहे ती पनवेलवरून येत आहे. चिंचवली गावातून ट्रेकिंग करत जेव्हा आपण वर येतो आणि ह्या पॉईंटला पोचतो,
तेव्हा आपल्याला डाव्या साईडला असलेल्या वाटेने वर जायचं आहे आणि जर तुम्ही पनवेलवरून येत असाल तर तुम्हाला उजव्या साईडला वळायचं आहे. हीच वाट गडावर घेऊन जाते. फायनली आपण मित्रांनो चंदेरी गडाच्या पायथ्यापाशी आलेलो आहोत. बघू शकता. तर मित्रांनो इकडून आल्याच्या नंतर आपल्याला हा पॉईंट दिसतो, हा समोरचा व्ह्यू दिसतो. त्याच्यानंतर मग तुम्ही राईट साईडला गेलात तर वरती मंदिर मिळेल तुम्हाला आणि लेफ्ट साईडला गेलात तर गडावर. मंडळी येते ती पण झाली. एवढ्या वेळेला आपण टाइमपास केला. मंडळी राहिली खाली. व्ह्यू बघू शकता मित्रांनो. तेच नाही किती टाइम झाला. सह्याद्री भटकंती करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते. आता आपण थोडं वरती आल्याच्या नंतर हा समोर तुम्हाला मंदिर दिसून येतो. त्याच्यानंतर मग आपण लेफ्ट साईडला आल्याच्या नंतर इथे थोडं अवशेष आहेत, म्हणजे इथे एंट्रन्स असावा कदाचित. मित्रांनो आपण एंट्रन्सच्या थोडा पुढे आलो आणि इथे कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसून येत आहेत. तुटलेल्या आहेत, तोडलेल्या आहेत त्यांना. हे बघा. मे 1656मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरीपर्यंतचा सारा मुलूक जिंकला. तेव्हा त्यात हाही गड मराठ्यांच्या ताब्यात आला. या किल्ल्याचा वापर टिहाळणीसाठी आणि कैद्यांना बंदिस्त करून ठेवण्यासाठी केला जात होता. चंदेर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकाराचा असून याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2330 फूट उंच आहे. मित्रांनो थोडा पुढे आलो आपण तिकडून असं आणि इथं पाण्याची टाकी लागली आहे. आता कातलात खोदलेली आहे, पूर्ण पाणी आहे. कुठे आहेत मासे? मासे आहे. अरे गोल्डफिश बघ. कुठे कुठे कुठे? काय बारीकसा. हा तो बघा गोल्ड फिश बघू शकता. मासा आहे म्हणजे चांगलं असतील, पाणी चांगलं असेल. मित्रांनो आपण टाकीच्या थोड्या पुढे आल्याच्या नंतर इथे चांदरेश्वर शिव मंदिर आहे. चंद्रीच्या गडापाशी. चिंचवली गावातून या गुहेपर्यंत येण्यासाठी साधारणपणे 2.5 ते 3 तास लागतात. इथूनच जायचं ना? इथूनच जायचं. वरून नाही. वरती गुफा आहे काय? हा हे काय इथून आहे ना रोड समोर दिसते. मित्रांनो इथं चुकीचं पाऊल टाकलं तर सीधा खाली. कालची नाही जा पुढे. थ्रिलिंग बघू शकता. नाही सरणार ती. चालू ना त्या तर काय वरून जरा घसरत. चल हा नाही ना बरोबर आहे. हा तिकडून कोणतरी आलेलं दिसतंय. हा पण डेंजर वाटते तिकडे रे. कुठून आलेला? तिकडे वरती. नाही ती इथून इकडे काय बोलतोय? इथून म्हणजे असं इथे कोणतरी आले असं वाटते. डेंजर आहे ना? खालती जायचं. खालीच जायचं. थांब मेहुल काय? मेहुल थांब मेहुल.
पुढे नको आपण पुढे तोल बसून जा मित्रांनो बघू शकता की उतरण्यासाठी किती कठीण आहे. तर मेहुल राईट हँड साईडला थांब. योगेश तू तर चल नाही तर मी जातो पुढे. हा म्हणजे व्यवस्थित त्याला पण माहिती पडते याला मेहुलला, कारण तो नवीन आहे ना. मेहुल पाय सर गेला सांभाळू. मित्रांनो इथं पुढे इथे सांभाळून या, घसरायची चान्स खूप आहे आणि खाली पूर्ण दरी आहे. पुढे काय नाही. हा रोड नाही आहे, आपल्याला खालून जायचं आहे कारण इथून खाली जाण्यासारखा मार्गच नाही. फिलिंग असा पॅच आहे पण तिथे आपल्याला सांभाळून जायचं आहे. चंदेरी किल्ल्याच्या गुहेचा पुढचा मार्ग अतिशय धोकादायक आहे, जिथून पुढे जाण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. जर तुम्ही नवीन ट्रेकर्स असाल किंवा सोबत एखादा अनुभवी ट्रेकर्स किंवा गाईड नसेल तर गुहेच्या पुढे जाण्यास टाळा. पावसाळ्यात तर इथून पुढे जाण्यास सरळ धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे जर हवामान खराब असेल किंवा खडक ओले असतील तर इथूनच मागे फिरणं शहाणपणाच ठरेल, कारण इथे होणारे अपघात भौगोलिक परिस्थिती आणि मानवी चुकांमुळे होतात. मित्रांनो आपण जो थरारक पोर्शन होता तो पार केला आहे आणि मेहुल आणि योगेश दादा उतरत आहेत. संभाल के आ जाओ. मित्रांनो इथे पण पूर्ण रिक्स आहे उतरण्यासाठी. संभाळून उतरावी इथे. पाय ठेवण्यासाठी आहे. आपण जो एकदम थ्रिलिंग पोर्शन होता तो पार केला. हा पूर्ण ट्रेल होता, इकडून आपण आलो. तर पूर्ण तू तिथे पूर्ण 90 डिग्री आहे कातल मित्रांनो. बघा आपण तिकडून आलो, तिकडून खाली उतरलो, असं करून इकडे आलो आता. आणि बघू शकता पूर्ण थ्रिलिंग वाट आहे, म्हणजे एक चुकीचं जरी पाय वगैरे घसरला सीधा खाली. तर आता आपण इथे क्लाइम्बिंग सुरू करणार आहोत, तर तुम्हाला दाखवतो.
पायऱ्या आहेत मित्रांनो इकडे. खाली बघू शकतो पायऱ्या आहेत. आणि तर मित्रांनो आता आपण जो रील्समध्ये व्हायरल असतो व्ह्यू त्या पोर्शनमध्ये आहोत. जो डिफिकल्ट पॅच आहे त्या पोर्शनला आता आहोत. आणि आता इथनं आपण क्लाइम्बिंग करत वरती जाणार आहोत. पण का आला अरे वरती लय डेंजरस. जिरली रिटर्न जाऊन रिटर्न आला परत नाही येणार. ते शिडे आहेत या साईडला काहीच नाही. बाई चल ना काय बॅग घाबरत. बघ. नाही अजिबात नाही. जिरली जिरली आम्ही. अरे भाई आम्ही आहोत रे यार वरती काय नाही अरे हे एवढं तर safety मित्रांनो करायचं. आता मेहुल इथनं नाही बोलते म्हणजे इथंच बसणार आहे तो आता. त्यांच्याने नाही बाबा, होणार. इथे या साईडला पायऱ्या आहेत. बाबो थांब सांभाळून त्याला येऊ दे. हे इकडे हे बघा या- खांद्यात bag म्हणून ह्या दादाची आता जिरली आहे. एक याचं काम कर, ऐकून. माझ्या दा- मेहुल हा. तुझी बॅग आपण इथे ठेवू सेफली. हा, ठेवू आणि तू ये. शकतो. आता मेहुलने एकच लास्ट डिसिजन घेतला की आता तो खाली बसणार. मेहुल करू शकतो यार तू काय उगाच गिव्ह अप करतोस. ओके ते उतरते बघा कसं. पायऱ्या बघू शकतो की पूर्ण- आप ये नीचे देखोगे ना तो दोस्तों देखिए अभी जेएच ये डिफिकल्ट पैच पार कर रहा है. सो हम लोग देखेंगे वो किस तरह से ऊपर क्लाइंबिंग कर रहा है. वेरी गुड सुपर मस्त. तर हा पॅच बघू शकता डिफिकल्ट आहे आणि पूर्ण खाली 90 डिग्री कातल सीधा खाली दरीत. मित्रांनो ही आपण खिंड्यावरती चढून आलो आणि वरती अजून चढायची बाकी आहे. आणि खिंडीच्या मध्ये ही पाण्याची टाकी लागते. इथे पिण्यासाठी आपल्याला पाणी मिळेल. कैसा पाणी जयेश. चला मित्रांनो आपण खिंड चढायची स्टार्ट केली आहे. स्लिप होत आहे पाय. थोडं बसलो होतं खाली आणि आता रेस्ट करून थोडा खिंड चढायची स्टार्ट केली. एनर्जी आली आहे आता. थोडंच बाकी आहे आता चढायसाठी. चला फायनली चंदेरी किल्ला आपला सर होणार आहे. आपला ड्रीम होता. दगड येते. फायनली मित्रांनो खिंड पार झाली आहे आपली. आपण ही खिंड पार बघा खालून आलो. पूर्ण दम लागला एवढा काय सांगू आता तुम्हाला.
चंदेरी किल्ला भाई शेवट आहे. धांदरली पूर्ण. फायनली मित्रांनो दुसरा पॅच कंप्लीट. मित्रांनो रोड बघू शकता, एकदा वरती तर एकदा खाली असं आहे. आणि इकडे खाली शेवट आहे. तासन तासाची खडतर पायपीट आणि उन्हातानाचा थकवा घेऊन जेव्हा तुम्ही चंदेरी किल्ल्याच्या गडमाथ्यावर शेवटचं पाऊल ठेवता तेव्हा सारा थकवा एका क्षणात कुठल्या कुठे पळून जातो. अंगावर येणारे थंडगार वारे झेलत सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या या गडावर शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे दर्शन होते. आजही ताठ मानेने उभी असलेली ही प्रतिमा पाहताना असा भास होतो की राजे आजही आपल्या या स्वराज्याच्या आणि सह्याद्रीच्या कड्यांचे रक्षण करण्यासाठी इथे सज्ज आहेत. बघा मित्रांनो, सह्याद्रीचा कडा किती उंच आणि अवघड असू दे, खऱ्या शिवभक्तांच्या जिद्दीपुढे तो नेहमीच लहान ठरतो. हे मी का सांगतोय? कारण बदलापूरच्या अजिंक्य हायकर्स ग्रुपने आणि चिंचवली गावातील ग्रामस्थांनी चंदेरी किल्ल्यावर एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. संपूर्ण 85 किलोची पंचधातूची शिवरायांची मूर्ती या मावळ्यांनी एका दिवसात या कठीण माथ्यावर पोचून तिथे प्रस्थापित केली आहे. खरंच या कामगिरीसाठी सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा. चंदेरी किल्ल्यावरून आजूबाजूचा अत्यंत अप्रतिम नजराणा दिसतो. हा किल्ला एक दुर्गम सुलक्यासारखा असल्यामुळे तिथून 360 अंशात अनेक प्रसिद्ध किल्ले आणि पर्वतरांगा स्पष्ट दिसतात. एका बाजूला म्हैसमाल, ताहुली, नवरा नवरी सुलके आणि मलंगड या शेजारील रांगा उठून दिसतात, तर दुसऱ्या बाजूला नाखिंद, माथेरान, पेप, प्रबलगड, कलावंतीदुर्ग आणि इर्शालगड या किल्ल्यांची नयनरम्य साखळी थक्क करून सोडते. पावसाळ्यात ढगांमुळे हे दृश्य लपून जाते, परंतु हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या सर्व किल्ल्यांचे आणि डोंगररांगांचे अतिशय स्पष्ट आणि सुंदर दर्शन घडते. मित्रांनो, सह्याद्री आपल्याला बरंच काही देतो, त्या बदल्यात आपण त्याला फक्त आदर द्यायला पाहिजे. गडावर कचरा करू नका आणि निसर्गाची काळजी घ्या. चंद्रीचा हा थरार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. योगादा येता आहे आता. आपला पूर्ण बॅलन्स ते पाठीमध्ये ठेवा. एक बाकी